सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य रस्त्यावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाल्याने सांबा विभागाने संबंधितांना 7 दिवसापूर्वी नोटीस देऊन सदरचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अन्यथा सांबा विभाग आपल्या पद्धतीने अतिक्रमण हटवेल असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज उपकार्यकारी अभियंता संजय कुमार देशपांडे, महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नप्पाचे प्रशासकीय अधिकारी मंजित खान, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी संयुक्त कारवाई करत तहसील न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व अतिक्रमणे काढून टाकली आहे. सोबत असाही इशारा दिला की परत कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईसह दंडात्मक कारवाई करण्यात येईल. काय म्हणाले पाहूया. आता जे देशपांडे साहेबांनी माहिती दिली ते अतिशय योग्य आहे आणि आज 27 ऑगस्टला संयुक्त मोहिमेअंतर्गत अतिक्रमण जे 7 दिवस पूर्ण होऊन नोटीस देऊन त्यांना जे काढले नाही त्यांची निष्कासनाची कार्यवाही आज प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये महसूल विभाग, PWD, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण अतिक्रमण करत आहोत. माननीय जिल्हाधिकारी यांना जे सूचना देतात त्या सूचनेच्या आधारे दिनांक 11/8/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व राज्यमार्ग आणि महामार्गावरची जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेची बैठक घेऊन माननीय SP साहेब आणि पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या समेत एक बैठक घेऊन राज्यमार्ग आणि महामार्गावरचे अतिक्रमणं जे आहेत ते अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगाने मागे आम्ही दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्व अतिक्रमणधारकांना पुन्हा नांदेड या रस्त्याच्या अतिक्रमणधारकांना पुन्हा पोलीस स्टेशनच्या जे अधिकारात येतात त्या भागामध्ये नोटीस देऊन आज काल 25 रोजी त्यांना 7 दिवसाची मुदत पूर्ण झाली होती. त्याच्यामुळं आज काल 26चा दिवस सुट्टीचा असल्यामुळं मिलादचा, त्याच्यामुळं काल आम्ही काही अतिक्रमणाची मोहीम पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी काय आपल्या प्रशासनाकडून उपाययोजना आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही. आता ह्यासाठी पूर्ण बाजूचे जे साईडपट्ट्या आहेत त्या साईडपट्ट्या पूर्ण करून आम्ही त्याच्यावर झाडं लावणार आहेत आता आणि वॉटर करून आम्ही जागोजागी बोर्ड लावणार आहेत की इथं पुन्हा अतिक्रमण झाल्या दंडाचा प्रस्ताव देण्यात येईल. आजच्या मोहिमेमध्ये किती कर्मचारी, कोणत्या डिपार्टमेंटचे कर्मचारी? आजच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका तसेच महसूल विभाग या सर्व यंत्रणेचे सहभागी कर्मचारी, अधिकारी साहेब. आज पोलीस प्रशासनाकडून बेंद्रे साहेब आहेत, त्यांचे जे पूर्ण स्टाफ आहे. किती अतिक्रमण आपण आज 48 लोकांना आपण या रस्त्यावर सध्या 48 लोकांना नोटीस दिली आहे. त्या नोटीस दिलेल्या लोकांना आपण 7 दिवसाची मुदत दिली होती. त्यामध्ये जी नोटीस ज्या लोकांनी काढून घेतले त्यांचा आम्ही कौतुक करतो आणि जे आता राहिलेली लोक आहेत त्यांना मुदत देऊनही काढलेले त्यांचं अतिक्रमण काढणं चालू आहे. आणि आता ज्या लोकांनी काढले त्याच्यावर काय कारवाई करणार? ज्या लोकांनी काढलेले त्यांचं आम्ही आता अतिक्रमण लगेच काढणार, निष्कासित करणार आहे.